हे पापड बघा दुप्पट तिप्पट फुलतात आणि कुणाची मदत न घेता आरामात फॅनच्या खाली बसून 1 ग्लासाचे 2 ग्लासाचे किती हवे तितके तुम्ही आरामात हे पापड बनवू शकता आणि खायला खूप खमंग आणि बनवायला खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही बघू शकता कढई सुद्धा अपुरी पडते, इतके मोठे हे पापड आहेत आणि कुरकुरीत खुसखुशीत असे पापड आहेत। तर चला मग मी प्रतिभा माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। अगोदर आपल्याला तांदूळ भिजू घालायचंय। तर काय करायचं, रात्री झोपते वेळेस तांदूळ भिजू घालायचंय। राशनचे तांदूळ घ्यायचं। इथे मी जे ग्लास दाखवत आहे त्या ग्लासाने 1 ग्लास तांदूळ घेतले होते, तर आता आपल्याला 5 ग्लास पाणी घ्यायचंय। असं जाड तुम्हाला एक कुकर किंवा पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता, पण कुकरमध्ये ना खूप लवकर होते, त्यामुळे 5 ग्लास पाणी घ्यायचं। 1 ग्लास तांदळाला 5 ग्लास पाणी एकदम परफेक्ट आहे, कमी जास्त करू नका। त्यानंतर 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा पापड खार आणि अर्धा चमचा मीठ घालायचंय। आता सगळं चांगलं मिक्स करायचं आहे। इतके साहित्य आपल्याला घालायचं आहे, जास्त सुद्धा काही नाही, खूप इझी प्रोसेस आहे। आता चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे भिजून घेतलेले तांदूळ होते ना त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ते तांदूळ आता आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण तांदूळ घालायचं। 1 ग्लास तांदूळ आणि 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, सगळं मिक्स करायचं। आता कुकरचं कॅप लावून आपल्याला 4 शिट्या काढून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे ना 7 ते 8 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं। म्हणजे काय, हिरवा एक ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा कसा असतो, फक्त हिरव्या मिरच्याचाच घालायचा। आता 4 शिट्या झालेल्या आहेत, पूर्ण हवा गेल्यानंतरच आपल्याला ह्याचं झाकण उघडायचं आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आणि अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली घालायचं। आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खाली तळाला काहीच लागलेलं नाही। कुकरचं भांडं ना चांगलं जाड आहे, त्यामुळे काहीच लागलेलं नाही आणि 4च शिट्या करून घेतलेले होते मी। आता तुमचं कुकर कसं आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे, म्हणजे 4 शिट्या का 5 शिट्या असं तुम्ही बघू शकता। तुम्हाला माहितच असेल की तुमच्या कुकरमध्ये 4 शिट्याला इनफ होऊन जाते। असं जर कुकर असलं तर 4 शिट्या बस आहेत। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिट असंच आपल्याला झाकण काढून शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ बनून तयार आहे। आता दुसऱ्या भांड्यात आपण काढून घेऊ थंड होण्यासाठी, कारण आपण प्लास्टिकच्या कव्हरवर बनवणार आहोत, कारण ते गरम गरम जर घातलं तर हेल्थसाठी सुद्धा चांगलं नाही, त्यामुळे आपल्याला थंड करायचं आहे। आता काय करायचं, एक खाली सुद्धा प्लास्टिकचं कव्हर, जे मुलांचे कव्हर वगैरे लावायचे असतात ना बुकचे, ते सुद्धा घेऊ शकता। असं खाली अंतरायचं, त्यावर एक छोटी पळीभर मिश्रण घालायचं, वरून सुद्धा प्लास्टिकचं कव्हर घालून प्लेटानं असं प्रेस करायचं। जास्त जोरही द्यायचं नाही, कमी नाही, थोडंसं हलकसं जोर द्यायचं आणि असं गोल फिरवत असं प्रेस करायचं आहे, तर छान असे गोल पापड बनून तयार होतात। आता काय करायचं, हातानं थोडंसं असं हातानं पसरून घ्यायचं, त्याला थोडे जाड असतील तर हातानं पसरून घ्यायचं आणि दुसरं सुद्धा वाळू घालायसाठी एक कव्हर आपल्याला फॅनच्या खालीच अंतरायचं आणि त्या कव्हरवर असं उलटं टाकायचं आणि थोडंसं असं हातानं घासून आपल्याला हलकसं असं कव्हर काढलं की मग छान। तुम्हाला जर येतच नसतील तर थोडंसं 1 थेंबर तेल तुम्ही प्लास्टिक कव्हरला लावू शकता। तुम्हीच बघा किती सोपे पापड आहेत, कितीतरी पापड आपण बनवू शकतो। तर इथे मी 1 दिवस फॅनच्या खाली आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतले, तर काचेसारखे पापड बनून तयार झालेत। छान असं गरम तेलामध्ये तळून घेतलं ना, एक पापड 2 माणसांना बस होईल, इतकं छान पोटभर वरण भातासोबत बस होऊन जाईल, एवढं मोठं पापड आहे। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पापड आवडले का।